दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 17 जानेवारी 2026 दुपारची स्थिती. आज दुपारी 4 वाजल्यापासून उजनी धरणातून कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे. सिंचनासाठीचं हे पहिलं आवर्तन असणार आहे आणि सुरुवातीला मुख्य कालव्यामध्ये 500 क्युसेकनं पाणी सोडलं जाईल आणि हळूहळू हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. मागील 2025च्या पावसाळा हंगामामध्ये उजनी धरण हे 100% भरलेलं आहे आणि आता कॅनॉल काठावरून तसेच नदीकाठावरून सुद्धा पाण्याची मागणी होती आहे. त्यानुसार आज 17 जानेवारी दुपारी 4 वाजल्यापासून कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे. याचबरोबर भीमा-सिन्हा जोडकालवा जो सध्या सुरू आहे त्याचा विसर्गसुद्धा वाढवून तो 200 क्युसेक इतका ठेवण्यात येणार आहे. अगोदर हा 100 क्युसेकनं पाणी सोडलं जात होतं. आता कॅनॉलचं पहिलं आवर्तन हे रब्बी हंगामातलं आता सुरू होत आहे. उजनी धरण 100% भरलेलं आहे. धरणातला एकूण पाणीसाठा हा 117.23 TMC म्हणजे 3320.03 दशलक्ष घनमीटर इतका आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 53.57 TMC म्हणजे 1517.22 दशलक्ष घनमीटर इतका आहे. या पावसाळ्या हंगामामध्ये 1 जूनपासून 816 मिलीमीटर पावसाची नोंद उजनी जलाशयावर झाली होती. दौंड जवळून उजनी धरणात मिसळणारी पाण्याची आवक ही अद्यापही सुरू आहे. 354 क्युसेकनं पाणी हे उजनी धरणामध्ये अद्यापही मिसळत आहे. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढती आहे. मागील 24 तासात 5.03 मिलीमीटर म्हणजेच 1 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. सध्या दहिगाव योजनेकरता 40 क्युसेक, भीमा-सिन्हा जोड कालव्याकरता 100 क्युसेक पाणी सोडत आहे. तो विसर्ग आता 200 क्युसेक केला जातो आहे आणि मुख्य कालव्यामध्ये दुपारी 4 वाजल्यापासून 500 क्युसेकनं पाणी हे सोडलं जाणार आहे.